शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करते। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक आपला थोडा वेगळा होणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी, पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी मायक्रोरायझा बेस्ट आहे की ह्युमिक ॲसिड बेस्ट आहे। कारण शेतकरी मित्रांनो, मला भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी, पांढऱ्या मुळाच्या चांगल्या वाढीसाठी कोणतं बेस्ट आहे, आम्ही कोणतं वापरावं, मायक्रोरायझा वापरावं की ह्युमिक ॲसिड वापरावं। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो जर आपण आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेती करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। कारण पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी भरपूरचे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरत असतात। कधी त्यांना त्याचा फायदा होतो, कधी त्यांना त्याचा फायदा होत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, हे जे मी तुम्हाला दोन गोष्टी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, एक म्हणजे मायक्रोरायझा बद्दल आणि एक सांगणार तुम्हाला ह्युमिक ॲसिड बद्दल। ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी काम करत असतं, फक्त यांचं काम करण्याची पद्धत आणि यांना वापरण्याची पद्धत हे थोडी वेगवेगळी आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच सविस्तर पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल की आपण मायक्रोरायझा वापरताना कशा पद्धतीने वापरला पाहिजे आणि आपण ह्युमिक ॲसिड वापरताना कशा पद्धतीने वापरला पाहिजे, किंवा या दोघांमध्ये आपण कोणतं कॉम्बिनेशन पुन्हा ऍड करू शकतो किंवा कोणतं कॉम्बिनेशन यामध्ये आपण ऍड करायला नाही पाहिजे। असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडत असतील, तर याच प्रश्नाचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी आपण सगळ्यात पहिलं जे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत ते म्हणजे शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझा। तर मायक्रोरायझा हे एक प्राकृतिक बुरशी आहे शेतकरी मित्रांनो, मित्र बुरशी आहे, जे आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळावर ग्रो करत असते। म्हणजेच आपल्या हे त्याचे जे रूट्स आहे त्यावर हे ग्रो करत असते आणि त्याच्या मोबदला शेतकरी मित्रांनो ते पिकाकडून शुगर घेत असते आणि पिकाला जमिनीमध्ये जे काही मायक्रोन्यूट्रंट्स उपलब्ध आहे, ज्यामध्ये सगळंच झालं ते सगळे न्यूट्रंट्स पिकाला उपलब्ध करून देत असते। शेतकरी मित्रांनो, मायक्रोरायझा का करते, साधारणतः एकदा सोप्या भाषेत जर सांगायचा विचार केला तर मायक्रोरायझा जमिनीमध्ये गेल्यानंतर पांढऱ्या मुळाचे जे काही रूट्स असते, जे काही आपल्या पिकाचे रूट असते त्यावर ग्रो करते आणि आपलं एक नेटवर्क, आपलं एक झाड फास्टली ग्रो करत असते। म्हणजे ते नेटवर्क थ्रू काय करतं शेतकरी मित्रांनो, जे काही पिकाला आवश्यक असणारे न्यूट्रंट्स आहे ते जमिनीतून ऑप्टेक करून पिकाला देत असतं, त्याचा मोबदला पिकाकडून ते शुगर घेत असतं आणि आपलं उदरनिर्वाह ते तिथंच करत असतं। शेतकरी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीनं मायक्रोरायझा हे काम करत असतं। तर शेतकरी मित्रांनो, मायक्रोरायझाचा वापर करत असताना आपण कसा करायचा, तर त्याचा वापर आपण ड्रिंचिंगद्वारे करू शकतो। स्प्रेइंगद्वारे शक्यतो मायक्रोरायझाचा वापर करणं आपण टाळायला पाहिजे। जितक्या प्रमाणात त्याचे ड्रिंचिंगनं रिझल्ट आले तर स्प्रेइंगनं त्याचे रिझल्ट आपल्याला थोडेसे कमी प्रमाणात पाहायला मिळते। आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, की आपण मायक्रोरायझामध्ये कोणतं कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, शक्यतो आपण मायक्रोरायझा वापरताना हा सिंगलच वापरला पाहिजे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही औषधी कॉम्बिनेशन घेताय, म्हणजे त्यामध्ये जर तुम्ही केमिकल युक्त एखादी बुरशीनाशक, कवकनाशक जर टाकत आहे शेतकरी मित्रांनो, तर त्याचा फायदा तुम्हाला काहीही होणार नाहीये। कारण मायक्रोरायझा हे एक ऑर्गॅनिक स्वरूपात मोडलं जातं, एक प्राकृतिक स्वरूपात मोडलं जातं। त्यामुळे तुम्हाला जर त्यामध्ये केमिकल ऍड करायचं असेल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात नक्कीच भेटणार नाही। म्हणून शक्यतो शेतकरी मित्रांनो, आपण जर मायक्रोरायझाचा वापर करत असाल तर आपण त्याचा वापर हा सिंगलच केला गेला पाहिजे। मायक्रोरायझा शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन स्वरूपात पाहायला मिळतं। एक आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो ग्रॅन्युअल स्वरूपात, एक आपल्याला पाहायला मिळतं पावडर स्वरूपात। शेतकरी मित्रांनो, जे काही ग्रॅन्युअल स्वरूपाचा आहे त्याचा वापर आपण खतामध्ये केला गेला पाहिजे, आणि जे काही पावडर स्वरूपाचा आहे त्याचा वापर आपण खतातही करू शकतो, आणि सोबतल्या सोबत त्याचा वापर आपण ड्रिंचिंगमध्ये करू शकतो आणि आपण ड्रिपमध्ये सुद्धा करू शकतो। शेतकरी मित्रांनो, मायक्रोरायझाचा वापर नक्कीच आपण शेतकरी बांधव करू शकतो, आणि तेही त्याचा आपण वापर बेसल जेव्हा असतं, बेसल डोस झालं किंवा जेव्हा आपण पिकाला ड्रिंचिंग करत आहोत त्यावेळेस नक्कीच त्याचा वापर आपण केला गेला पाहिजे। त्याची सुद्धा रिझल्ट आपल्याला अप्रतिम मिळतं, आणि ते नेटवर्क जे बनवतं त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, पिकाला न्यूट्रंट्स पूर्ण प्रॉपरली भेटतं आणि खालच्या खाल रूट्स डेव्हलपमेंट ही मोठ्या झपाट्यानं होत असतं। त्याच्यामुळे आपल्याला व्हाईट रूटची ग्रोथ झालेली पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, हे झालं मायक्रोरायझाचं। आता आपण पाहणार आहोत यामध्ये ह्युमिक ॲसिड। तर शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिडचं कार्य हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीतच आहे। 90% शेतकऱ्यांना ह्युमिक ॲसिड म्हणजे काय आणि ह्युमिक ॲसिडचं कार्य हे माहीतच आहे। पण शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिड कार्य अशा पद्धतीनं करत असतं की ह्युमिक ॲसिड जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये टाकत असतो ना, तर जे नापीक जमीन आहे तेही सुपीक झालेली पाहायला मिळतं। जमीनमध्ये जिकडे तिकडे आपण ह्युमिक ॲसिड टाकलाय ते जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते, त्याचबरोबर जमिनीचा पीएच लेवलही मेंटेन होण्यास मदत होतो। म्हणून शेतकरी मित्रांनो, जमीन भुसभुशीत झाली तर रूट्स फास्टली ग्रो करत असतं, आणि रूट्स फास्टली ग्रो झाले तर नक्कीच पांढऱ्या मुळाची वाढही आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर होते, आणि रूट्स डेव्हलपमेंट झाले तर नक्कीच पीक हे चांगल्याने जोमाने वाढण्यास मदत होते। पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते, पिकामध्ये हिरवेगारपणा वाढते, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं कार्य, त्याची पद्धत आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, ह्युमिकचा वापर करत असताना आपण ड्रिंचिंगमध्ये करू शकतो, आपण स्प्रेइंगमध्ये करू शकतो, आपण त्याचा वापर ड्रिपमध्ये करू शकतो,
आणि आपण त्याचा वापर खतांद्वारेही करू शकतो. आपल्याला ह्युमिक शेतकरी मित्रांनो 3 स्वरूपात पाहायला मिळतं. एक आपल्याला पाहायला मिळतं खताच्या स्वरूपात म्हणजेच ग्रॅन्युअल स्वरूपात, एक आपल्याला पावडर स्वरूपात पाहायला मिळतं आणि एक आपल्याला पाहायला मिळतं जेल स्वरूपात. आणि ह्या तिघांचेही वापर आपण जे ग्रॅन्युअल स्वरूपाचं आहे त्याचा खतात करू शकतो, जे पावडरचं आहे त्याचं आपण खतातही करू शकतो, आपण स्प्रेइंगमध्ये करू शकतो, आपण ड्रिंचिंगमध्ये करू शकतो, आपण ड्रिपमध्ये करू शकतो. आणि जे काही शेतकरी मित्रांनो लिक्विडवाला आहे त्याचा सुद्धा वापर आपण स्प्रेइंगमध्ये करू शकतो, ड्रिपमध्ये करू शकतो, स्प्रेइंग खतामध्ये करू शकतो. त्याचबरोबर आपण याचा वापर बीज प्रक्रियेसाठी सुद्धा करू शकतो. शेतकरी मित्रांनो ह्युमिकमुळे नक्कीच तुमच्या पांढऱ्या मुळ्याच्या संख्येत वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा सुद्धा होणार आहे. शेतकरी मित्रांनो ह्युमिकचा वापर करत असताना आपण स्प्रेइंगमध्ये जर त्याचा वापर करत आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांना स्प्रेइंगमध्ये सुद्धा ह्युमिकचे चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो जर आपण स्प्रेइंगमध्ये ह्युमिकचा वापर करताय आता आपण 30 ग्रॅम या प्रमाणात त्याचा वापर करायला पाहिजे 15 लिटरचा पंपासाठी. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपण ड्रिंचिंगसाठी वापरत आहे तर आपण 80 ते 100 ग्रॅम या प्रमाणात त्याचा वापर केला गेला पाहिजे. शेतकरी मित्रांनो ह्युमिकचेही रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतात. भरपूरचे शेतकरी नक्कीच तुम्ही सुद्धा कधी ना कधी ह्युमिक ॲसिडचा वापर केलाच असेल. ह्युमिकचे रिझल्ट ही बेस्ट आहे, त्याचबरोबर मायक्रोरायझाचे रिझल्ट चांगले आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपण ह्युमिक ॲसिड वापरा. कारण शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिडमध्ये आपण कोणतंही कॉम्बिनेशन ॲड करू शकतो. म्हणजेच शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिडमध्ये आपण कोणतंही केमिकल बेस्ड बुरशीनाशकाचाही वापर करू शकतो आणि त्यामध्ये आपण विद्राव्य खताचाही वापर करू शकतो. यामध्ये काहीही बंधन नाही की आपण ह्युमिकमध्ये जर हे टाकलं त्याचे आपल्याला रिझल्ट येणार आहे. याचा जर कॉम्बिनेशन केला तर उलट आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. म्हणून शक्यतो शेतकरी मित्रांनो आपण ह्युमिक ॲसिडचा वापर करा आणि मायक्रोरायझाचाही वापर जर करत असाल तर सिंगल वापरा, त्याचेही रिझल्ट तुम्हाला अप्रतिम पाहायला मिळणार. शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या, काही समस्या माझ्याकडनं काही सुटलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा.